सर्वांना जय भीम. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतिदिन आहे आणि हा स्मृतिदिन 100वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये शाहू महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे आणि या अभिवादनाच्या दिवशी, आजच्या स्मृतिदिनाच्या दिवशी मला जो बोलण्यासाठी आज विषय दिलेला आहे तो विषय आहे छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋणानुबंध, असा मला बोलण्यासाठी विषय दिलेला आहे. तर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचं जे रिलेशन आहे, यांचं जे नातं आहे, या संदर्भामध्ये मी बोलणार आहे. त्या दोघांचा जो संपर्क आलेला आहे, 1918ला शाहू महाराज आणि बाबासाहेबांची पहिल्यांदा भेट झाली. ते 1922ला म्हणजे आजच्या दिवशी शाहू महाराज आपल्यातून निघून गेले. हा एक जवळपास 4 वर्षाचा कालखंड आहे. त्यातील प्रत्यक्ष शाहू महाराज आणि बाबासाहेबांची भेट ही 2 वर्षाची आहे आणि नंतर बाबासाहेब लंडनला गेलेले आहेत. तर लंडनला गेल्यानंतर त्यांच्यासोबतचा जो पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार 2 वर्षाचा आहे. तर एकंदरीत बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचं जे नातं आहे हे फार वेगळ्या लेवलचं नातं आहे. शाहू महाराज त्यांच्या पत्रामध्ये बाबासाहेबांना मित्र म्हणून घोषित करतात. शाहू महाराज त्यांच्या स्वतःच्या मित्रांना ज्यावेळेस पत्र लिहितात त्या पत्रामध्ये सुद्धा बाबासाहेबांना माय डिअर फ्रेंड आंबेडकर म्हणतात, म्हणजे बाबासाहेबांना त्यांचा मित्र म्हणतात. तर हे एक वेगळं नातं आहे की वैचारिक नातं आहे. आणि आजच्या दिवशी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त ह्या सगळ्या गोष्टीचा उजाळा झाला पाहिजे, नव्यानं उजाळा झाला पाहिजे, म्हणून हा विषय बोलण्यासाठी मी घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते आणि तिथून बाबासाहेबांनी MA अर्थशास्त्रात केलं आणि PhD केली. PhD करून बाबासाहेब आंबेडकर 1916 नंतर PhD झाल्यानंतर लंडनला गेले आणि त्यांनी लंडनला MSc केलेला आहे, DSc केलेला आहे इकॉनॉमिक्समध्ये आणि बॅरिस्टर झालेले आहे. परंतु पैशाच्या अडचणीमुळं 1917लाच बाबासाहेबांना वापस यावं लागलं आणि बाबासाहेब आंबेडकर वापस आलेले आहेत. मग बडोद्यामध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे. मग तिथं अपमान झालेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी परत मुंबईमध्ये येऊन एका कॉलेजला त्यांनी प्राध्यापक म्हणून, अर्थशास्त्राचा प्राध्यापक, सिडनहॅम कॉलेजला अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केलेली आहे. तर एक महार जातीतला मुलगा PhD झालेला आहे आणि तो PhD जगामधल्या ज्या एकदम टॉपच्या युनिव्हर्सिटी आहेत त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये PhD झालेला आहे, अर्थशास्त्रामध्ये PhD झालेला विद्यार्थी आहे. ही गोष्ट ज्यावेळेस शाहू महाराजांना समजली, ही गोष्ट पेपरला छापून याची सर्वत्र चर्चा सुरू होती की महार जातीमध्ये एवढा उच्च शिक्षित तरुण आहे. आणि मग शाहू महाराजांनी ठरवलं की बाबासाहेबांना भेटायचं. मग दत्तोबा पवारच्या मार्फत ती भेट आयोजित करण्यात आली. काही जणांचं म्हणणं आहे की ते व्यक्ती दळवी होते, त्या दळवींनी बाबासाहेबांची शाहू महाराजांची भेट घडवून आणली. तर सुरुवातीला काही लोक पाठवले बाबासाहेबांना भेटण्यासाठी, परंतु बाबासाहेबांचा ते शोध लावू शकले नाही. मग स्वतः महाराजांनी बाबासाहेबांचा ऍड्रेस माहीत करून घेतला आणि बाबासाहेब ज्या परळला जिथं राहत होते त्या चाळीमध्ये स्वतः कोल्हापूरचे राजे शाहू महाराज इथं आले आणि त्यांची जी मोटार गाडी होती, मोटार गाडीनं ते आले. तर पाठीमागं लेकरं ओरडू लागले, सगळा गल्लीत गोंधळ झालाय कार आल्यामुळं. आणि ते कारमध्ये साधा सुद्धा माणूस नाही, ते एक राजा माणूस आलेला होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांची नुकतीच आंघोळ झाली होती. बाबासाहेब बनियान आणि लुंगीवरती होते आणि शाहू महाराजांनी खालून आवाज दिला, भीमराव आहेत का? त्यावेळेस बाबासाहेबांना वाटलं की माझ्या नावानं कोण हाका मारित आहे. आणि बाबासाहेब पळत खाली येत आहेत तर बघतात तर राजर्षी शाहू महाराज. आणि मग बाबासाहेबांनी म्हणले महाराजांना की जर तुम्ही मला निरोप पाठवला असता तर मी चालू असतो कोल्हापूरला, तुम्ही महाराजांनी राजांनी इथे येणे. तर शाहू महाराज म्हणाले की आम्ही तर पारंपरिक पद्धतीचे राजे आहोत, परंतु ज्ञानाचे राजे तुम्ही आहात आंबेडकर, ज्ञानाचे राजा तुम्ही आहात. आणि मग ती जी गळाभेट झाली आणि गळाभेटनंतर त्या चाळीमध्ये शाहू महाराज त्यांच्या घरी आले. तिथं माता रमाईनं त्यांना चहा बनवला. बघा, एक राजा माणूस शोधत होता, तो शोधत आंबेडकरांना आलेला आहे. स्वतः शोधलंय शाहू महाराजांनी. राजा माणूस, राजाला गर्व नाही की मी एखाद्या महाराजा माणसाला कसं शोधू. शाहू महाराजांनी गर्व बाजूला ठेवलेला आहे. म्हणजे नेतृत्व काय असतं, जे खरं नेतृत्व असतं, खऱ्या नेतृत्वामध्ये गर्व नसतो. ज्याच्यामध्ये गर्व असतो ते नेतृत्वच नसते.
तुम्ही झाडाचं उदाहरण बघा. आंब्याचं जे झाड आहे, ज्या झाडाला फळं असतात ते वाकलेलं असतं, झुकलेलं असतं. आणि ज्या झाडाला फळं नाही ते झाड टाईट असतं. म्हणजे ज्याच्याकडे फळं नाही, ज्याच्याकडे काही घेण्याचं नसत्या गोष्टी, ते लोक टाईट राहतात. आणि जे ज्ञानरूपी असतात, ज्याच्यामध्ये खरंच नेतृत्व आहे, ते लोक झुकलेले असतात, विनम्र असतात. शाहू महाराज विनम्र आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना शोधत आलेले आहेत. एका राजाला काय गरज आहे एका महापौराला शोधण्याची, परंतु अस्पृश्य नष्ट करण्याची जी तळमळ आहे, अस्पृश्यांचा उद्धार करण्याची जी तळमळ आहे, त्या तळमळीतून शाहू महाराज स्वतः बाबासाहेबांना शोधायला आलेले आहेत. आणि हा शोध जो शाहू महाराजांनी शोध लावला डॉक्टर आंबेडकरांचा, तर बाबासाहेब आंबेडकरांचा शोधलं शाहू महाराजांनी. आणि नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी सिद्ध केलं की शाहू महाराजांनी त्यांना शोधलेला हा हिरा भारतालाच नाही तर जगामध्ये ज्ञानाच्या रूपानं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वानं ओळखले गेले बाबासाहेब. ही त्यांची पहिली भेट आहे. आणि त्या पहिल्या भेटीमध्येच शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कोल्हापूरला या. आणि त्या कोल्हापूरच्या यानंतर त्यांनी ते कोल्हापूरला गेले. बाबासाहेब आंबेडकर रेल्वेने कोल्हापूरला गेले. रेल्वे स्टेशनवरतीच बाबासाहेबांचं भव्य स्वागत झालं. बाबासाहेबांची हातीवर मिरवणूक काढण्यात आली. आता एका राजाने आणि त्या कोल्हापूर शहरामध्ये बाबासाहेबांना फिरवलं, मिरवणूक काढून फिरवलं, लोकांमध्ये पेढे वाटले. शाहू महाराजांनी आनंद उत्सव साजरा केला बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरला गेल्याचा. आणि एक महार जातीतील पोरगा एवढा उच्च शिक्षित झालेला आहे याचं कौतुक केलेलं आहे. म्हणजे शाहू महाराजांना किती आनंद झालाय, ते आनंद ओसंडून वाहत आहे. आणि ही दुसरी भेट आहे शाहू महाराजांची. एक राजा एक विनम्र पद्धतीनं, एक वेगळ्या पद्धतीनं काम करत आहे. ह्या दुसऱ्या भेटीनंतर जी तिसरी भेट झालेली आहे ती आहे त्या तिसऱ्या भेटीच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी चळवळीचं काम सुरू केलेलं आहे. आणि मूक नायक नावाचा बाबासाहेबांनं पेपर सुरू केला. आता मूक नायक ज्यावेळेस सुरू केला त्या मूक नायकला जी आर्थिक मदत आहे शाहू महाराजांनी केली. आणि त्या काळातले 2,500 रुपये शाहू महाराजांनी मूक नायक सुरू करायला दिले. 2,500 म्हणजे साधारण रक्कम नाही. त्या काळामध्ये 13 रुपये त्याची सोन्याचा जो भाव आहे, 1 तोळा सोनं हे 13 रुपयाला मिळायचं त्या काळामध्ये. म्हणजे 13 रुपये तोळा हे सोन्याचा भाव होता आणि शाहू महाराजांनी दिले होते 2,500 रुपये. म्हणजे साधारण अमाऊंट नाहीये. 10 तोळे म्हणजे 130 रुपयाला मिळत असतील. 1 किलो सोनं घ्यायचं असेल तर ते 1300 रुपयाला मिळत होतं. म्हणजे जवळपास 2 किलो सोनं घे आजची म्हणजे त्या काळामध्ये 2 किलो सोन्या एवढी किंमत जी असेल ती 2,500 ती बाबासाहेबांनी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेली आहे. ही साधारण गोष्ट नाहीये. आजच्या तारखेमध्ये जर बघितलं आज जर एक अराउंड 50,000 रुपये तोळ्या सोन्याचा भाव आहे. 10 तोळ्याला हे राहील. आणि 1 किलो सोनं घ्यायचं असेल तर 50 लाख रुपये लागतील. 2 किलो सोनं घ्यायचं असेल तर 1 करोड रुपये लागतील. म्हणजे आजचे 1 करोड रुपये आजच्या किमतीत जर काढायचं म्हणलं तर शाहू महाराजांनी आजच्या तारखेमध्ये 2022 मध्ये 1 करोड रुपये बाबासाहेबांना दिले आजच्या किमतीमध्ये. त्यावेळेचे ते 2,500. आणि एवढी मोठी रक्कम ती पेपर सुरू करायला शाहू महाराजांनी मदत केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना तो मूक नाईक सुरू करू शकले. त्या आर्थिक मदतीच्या जीवावर त्यांनी ते सुरू केलेलं आहे. आता त्यानंतर माणगाव परिषद आहे. आणि माणगाव परिषद जी मार्च महिन्यामध्ये झाली 20 आणि 21 मार्च 1920ला, त्या माणगाव परिषद बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली भरलेली होती. दक्षिण जो महाराष्ट्र आहे, दक्षिण महाराष्ट्रातल्या अस्पृश्य लोकांची ती परिषद होती. आणि शाहू महाराज सुद्धा त्या परिषदेला आलेले होते. आता शाहू महाराजांनी जे भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये म्हणाले की मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो की तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात. आणि माझं मन असं सांगतं की डॉक्टर आंबेडकर हे अस्पृश्यांचेच नव्हे तर एक दिवस या देशाचे पुढारी बनतील, या भारत देशाचे पुढारी बनतील. बघा, ही झाली दूरदृष्टी. हे शाहू महाराज जे 21 मार्चला बोलत आहेत, 21 मार्च 1920ला जे बोलत आहेत, त्याच्या अगोदर त्यांनी शिवतरकर मास्तरला 1919लाच एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र अवेलेबल आहे. त्या पत्रामध्ये महाराज म्हणतात शिवतरकर मास्तरला की अस्पृश्यांचा पुढारी निवडला पाहिजे आणि अस्पृश्यांचा पुढारी अस्पृश्यच असला पाहिजे. पुढे एक्सप्लेन करून सांगतात की हरणाचा पुढारी हा डुक्कर असू शकत नाही आणि डुकराचा पुढारी हा हरण असू शकत नाही. पक्ष्यामध्ये कावळ्यांचा पुढारी बदक असू शकत नाही आणि बदकांचा पुढारी कावळा असू शकत नाही. हे सांगतात. आणि जर पुढारी चुकला
त्या शिवतरकर मास्तरला लिखितमध्ये लेटरमध्ये शाहू महाराज म्हणतात, पुढारी चुकल्यावर काय होतो. जसं गायी आणि बैलांचा, जे गायी जनावरं सांभाळणारे गवळी लोक असतात, म्हणजे गायी आणि त्या बैलांचा पुढारी गवळी होतो. मग गवळी काय करतो, त्या वासराला बाजूला काढून ते दूध काढतो आणि दूध विकतो आणि मजा मारतो. म्हणजे जर गायीचा पुढारी गवळी असेल तर गवळी मजा मारतो, गायीचं नुकसान होतं, गायीच्या वासराला दूध मिळत नाही. पुढे दुसरे एक उदाहरण देतात शाहू महाराज, की जे मेंढ्या आहेत, मेंढ्याचा पुढारी ज्यावेळी धनगर होतो, धनगर काय करतो, त्याचे लोकर काढतो, विकून टाकतो, त्याचं दूध काढतो, विकतो. म्हणजे मेंढ्याचा पुढारी मेंढ्या असला पाहिजे, शेळींचा पुढारी शेळी असलं पाहिजे. ज्यावेळी मेंढ्यांचा पुढारी धनगर होईल तर ते मेंढ्याची वाटच लागणार आहे. तर हे उदाहरण देऊन बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शाहू महाराज म्हणतात की अस्पृश्यांचा पुढारी अस्पृश्यच असला पाहिजे, हा दुसरा तिसरा कोणी नसला पाहिजे. आणि जर असं जर झालं, पुढे म्हणतात की विठ्ठल रामजी शिंदे असतील, आणखी मी असेल स्वतः, आणखी कुणी जरी असतील, तर आमचा तुम्ही फक्त सल्ला घेतला पाहिजे. अस्पृश्यांनी पुढारी नाही मानलं पाहिजे आम्हाला. बघा, शाहू महाराज स्वतः म्हणत आहेत की आम्हाला पुढारी नाही मानलं पाहिजे, तर आम्हाला काय केलं पाहिजे, आम्हाला फक्त तुम्ही सल्लागार मांडलं पाहिजे. अस्पृश्यांचा पुढारी अस्पृश्यच असला पाहिजे, ही भूमिका मांडलेली आहे शाहू महाराजांनी शिवतरकरच्या त्या लेटरमध्ये. म्हणजे अस्पृश्यांचा पुढारी शोधत होते स्वतः शाहू महाराज, आणि मग त्यांचं जो बाबासाहेब आंबेडकरांना भेटल्यानंतर ती मोहीम थांबलेली आहे. आणि त्या माणगाव परिषदेमध्ये जे 15 ठराव पारित झाले होते, त्या 15 ठरावापैकी एक ठराव होता, त्या 4थ्या नंबरचा ठराव होता की शाहू महाराजांची जी जयंती आहे, शाहू महाराजांचा जो वाढदिवस आहे, तो वाढदिवस अस्पृश्यांनी सणासारखा साजरा करावा. ही पहिल्यांदा जी तिथं गोष्ट लिहिलेली आहे त्या ठरावामध्ये आहे, 4थ्या नंबरचा तो ठराव आहे. आणि बाबासाहेबांचं एक लेटर सुद्धा अवेलेबल आहे. त्या लेटरमध्ये बाबासाहेब आंबेडकर 26 जून असा उल्लेख करतात. म्हणजे शाहू महाराजांची खरी जयंती ही 26 जूनलाच आहे, त्यांचा वाढदिवस 26 जूनलाच होता. बाबासाहेबांचं ते लेटर अवेलेबल आहे, ज्या लेटरमध्ये शाहू महाराजांची जयंती ही 26 जूनला आहे, त्यांचा वाढदिवस 26 जूनला आहे, हे बाबासाहेब म्हणतात. तर तो सणासारखा साजरा झाला पाहिजे. ही माणगाव परिषद झाली. ही माणगाव परिषद महत्वाची यासाठी होती की बाबासाहेब आंबेडकरांचं जे सामाजिक जीवन, जे राजकीय जीवनाला सुरुवात झाली, ती त्या माणगाव परिषदेपासून झालेली आहे. बाबासाहेबांना पुढारी म्हणून जर बाबासाहेब पुढे आले, महाराष्ट्रामध्ये जे पुढारी म्हणून बाबासाहेब पुढे आलेले ते माणगाव परिषदेमध्ये आलेले आहे. त्यानंतर मे महिन्यामध्ये 30 मे आणि 31 मेला या 2 दिवशी नागपूरला अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद भरली होती. आणि नागपूरला सगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या अस्पृश्यांच्या संघटनांचे नेते मंडळी तिथं येणार होते. आणि त्या कार्यक्रमाची अध्यक्षता शाहू महाराजांनी करायची होती. कार्यक्रमाच्या आयोजकांमधले काही लोक गणेश अक्का गवई असतील, आणि काही लोक स्वतः शाहू महाराजांना कोल्हापूरला जाऊन भेटले होते. परंतु त्यांची जी मुलगी आहे राधाबाई, जे की धरण जे बांधलेलं आहे राधानगरी, जे धरण त्यांच्या मुलीच्या नावावर त्यांनी ते बांधलेलं आहे, ज्यांना की आकाशसाहेब म्हणायचे. त्यांच्या मुलीची तब्येत खराब होती, त्यामुळे शाहू महाराज येतील का नाही एक संशयाचं वातावरण होतं. आणि हे ज्यावेळेस बाबासाहेबाला समजलं, तर बाबासाहेबांनी पत्र पाठवलं शाहू महाराजांना, आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की मला समजलंय की अक्कासाहेबांची तब्येत खराब आहे आणि स्वतःचं अपत्य आहे. ज्यावेळेस आजारी पडतं त्यावेळेस घराच्या बाहेर निघणं किंवा कोणत्या कार्यक्रमाला बोलवणं तुम्हाला योग्य राहणार नाही. परंतु तरी सुद्धा बाबासाहेब काय म्हणतात, परंतु आम्ही बी तुमचे लेकरच आहोत. बघा, जसे अक्कासाहेब तुमची मुलगी आहे, हा अस्पृश्य समाज बी तुमचाच लेकरू आहे. आम्ही तुमचे लेकरच आहोत, आणि आम्ही 1000 वर्षापासून आजारी आहोत हे तुम्हाला माहित आहे. आणि हे जास्त सांगण्याची तुम्हाला गरज नाही, आमचा आजारपण कसं आहे. पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जर तुम्ही त्या परिषदेला आला नाहीत तर त्या परिषदेमध्ये आमचा सत्यानाश होईल. बघा, कारण काय होतं, ती परिषदेमध्ये बाबासाहेबांच्या जे नेतृत्व आहे हे ऑल ओव्हर सगळ्या भारतातल्या अस्पृश्यांच्या ज्या नेते आहेत, अस्पृश्यांच्या संघटना आहेत, ते बाबासाहेबांचं नेतृत्व मान्य करणारी ती कार्यक्रम होता. आणि त्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये शाहू महाराजांचं असणं आवश्यक होतं. शाहू महाराज शिक्कामोर्तब करणार होते की सगळ्या भारताचे नेते, अस्पृश्यांचे नेते हे डॉक्टर आंबेडकर आहेत. आणि जर शाहू महाराजच आले नाहीत तर तिथल्या आयोजकांमध्येच काही गडबड होणार होती. त्या संदर्भामध्ये ही सगळं बाबासाहेब पत्रव्यवहार करतात आणि आग्रह करतात की तुम्ही त्या सवड काढून, वेळ काढून नागपूरला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही याच. बघा,
आग्रह केलेला आहे महाराजांना. आणि महाराज त्या परिषदेला आलेले आहेत. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली ती नागपूरची अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद झाली. तिथं बाबासाहेबांचं भाषण झालं. बाबासाहेबांनी जे भाषण केलं ते बाबासाहेबांवर एक गेल ऑमेटनं पुस्तक लिहिलेलं आहे. ते हिंदीमध्ये ट्रान्सलेशन त्याचं अवेलेबल आहे. डॉक्टर आंबेडकर प्रबुद्ध भारत की ओर या पुस्तकामध्ये गेल ऑमेटनं ते त्या परिषदेचं विस्तृत वृत्तांत सांगितलेलं आहे. गेल ऑमेटचं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी त्या परिषदेमध्ये भाषण केलं आणि भाषण करताना त्यांनी विठ्ठल रामजी शिंदेवर टीका केली आणि अस्पृश्यांचे खरे उद्धारक हे शाहू महाराजच आहेत असं ठामपणे मांडलं. आता बघा की ती जी परिषद आहे अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद 1920ची मे महिन्यातली, त्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर विठ्ठलरामजी शिंदेवर टीका करतायत आणि शाहू महाराजांना आपला उद्धारक घोषित करतायत. ह्याच्या मागचं जर गणित जर बघितलं तर वैचारिक भूमिका जर बघितली, शाहू महाराज हे जातीनं मराठा कुणबी, विठ्ठलरामजी शिंदे जातीनं मराठा कुणबी होते. शाहू महाराजांनी अस्पृश्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या. विठ्ठलरामजी शिंदेनं सुद्धा अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या होत्या. शाहू महाराजांनी अस्पृश्य मुलांसाठी बोर्डिंग चालू केल्या. विठ्ठलरामजी शिंदेने सुद्धा अस्पृश्यांच्या मुलांसाठी बोर्डिंग चालू केल्या होत्या. शाहू महाराज अस्पृश्यांच्या घरी जाऊन बसायचे, तिथं जेवण करायचे. विठ्ठलरामजी शिंदे सुद्धा अस्पृश्यांच्या घरी जाऊन बसायचा, जेवण करायचा. शाहू महाराज अस्पृश्यांच्या मुलांना कडेवर घ्यायचे. विठ्ठलरामजी शिंदे सुद्धा अस्पृश्यांच्या मुलांसाठी कडेवर घेत होता. आता बघा दोघांच्या करणी आणि कथनीमध्ये काहीच अंतर नाही, दोघं एकच करतायत. तरी सुद्धा बाबासाहेबांनी विठ्ठलरामजी शिंदेवर टीका केली. ह्याचं कारण काय होतं? ह्याचं कारण हे होतं की विठ्ठलरामजी शिंदे जे त्यांना स्वतःला ज्यांना प्रेरणा पुरुष मानायचे ते होते रानाडे, जे काँग्रेसचे संस्थापक आहेत रानाडे. त्या न्यायमूर्ती रानाडेला ते आपलं प्रेरणास्रोत मानायचे. स्वतः ते फुल टाइम ऍक्टिव्हिस्ट होते प्रार्थना समाजाचे, रानाडेसाठी काम करायचे. त्यामुळे बाबासाहेबांना माहित होतं काही जरी झालं तरी विठ्ठलरामजी शिंदे तेच काम करणार आहेत जे काम रानाडेला आणि काँग्रेसला अपेक्षित आहे, कारण त्यांची प्रेरणा रानाडे आहे आणि शाहू महाराजची प्रेरणा ज्योतिबा फुले आहे. त्यामुळे काही जरी झालं तरी शाहू महाराज तेच काम करतील जे ज्योतिबा फुलेंना अपेक्षित आहे. हा दोघांमधला मूलभूत फरक आहे, प्रेरणेमधला फरक आहे. शाहू महाराजांची प्रेरणा ज्योतिबा फुले आहेत तर विठ्ठलरामजी शिंदेची प्रेरणा रानाडे आहे. त्यामुळं कोण काय बोलतंय, कोण काय करतंय, कोण त्याग काय करतंय, कोण भाषण काय करतंय यापेक्षाही महत्वाचं राहतंय त्याच्या मागे त्यांची प्रेरणा काय. प्रेरणा ठरविते. जर तुम्ही बघा आज RSSचे लोक, RSSचा देशावर कब्जा आहे. वेल एज्युकेटेड लोक RSSचे नोकऱ्या सोडून फुल टायमर बांधतात. आदिवासी एरियामध्ये जाऊन काम करतात RSSचे फुल टायमर. IIT IIMचे विद्यार्थी असताना ते नोकरी सोडून ते सगळं शिक्षण झाल्यावर, एवढं उच्च शिक्षण झाल्यावर काय त्यांचा त्याग नाही का? त्याग आहे, परंतु त्या त्यागामागची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा चुकीची आहे. ती प्रेरणा आहे ब्राह्मणांचं वर्चस्व निर्माण करणे. त्यामुळे माणूस बोलतो काय, माणूस करतो काय, कृतीपेक्षाही त्याच्या मागे त्याची प्रेरणा काय, त्याच्या मागे त्याचा उद्देश काय हे ओळखलं पाहिजे. कारण उद्देश ठरवतो त्याच्या मागच्या कृतीचं कारण. तर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विठ्ठलरामजी शिंदेवर टीका केली कारण विठ्ठलरामजी शिंदेची प्रेरणा रानाडी आहे. आणि हे नंतरच्या काळामध्ये हे सिद्ध झालेलं आहे. कारण साऊथ बोरो कमिटी जी आली होती त्या साऊथ बोरो कमिटीला जे बाबासाहेबांनी मेमोरंडम दिलं होतं त्यामध्ये सुद्धा विठ्ठलरामजी शिंदेची भूमिका बाबासाहेबांना पटलेली नाही. बाबासाहेबांचं म्हणणं होतं अस्पृश्यांचा प्रतिनिधी अस्पृश्य लोकांनीच निवडला पाहिजे आणि तो अस्पृश्यच असला पाहिजे. तर विठ्ठलरामजी शिंदेचं म्हणणं होतं की अस्पृश्यांचा प्रतिनिधी तर असला पाहिजे, अस्पृश्यांना आरक्षणही असलं पाहिजे, पण अस्पृश्यांचा प्रतिनिधी अस्पृश्यच असावा अशी काय अट नसावी. म्हणजे शेळ्यांचा प्रतिनिधी शिळीच असावं असं काय अट नसावं. लांडगा बी असला तरी जमन. मेंढ्यांचा म्हणजे ही हरणांचा जो प्रतिनिधी आहे हरिण नसावं, वाघ असला तरी जमन असं म्हणायचे विठ्ठलरामजी शिंदे. आणि म्हणून बाबासाहेबांनी साऊथ बोरो कमिटीच्या दरम्यान बी दोघांमध्ये खडाजंगी झालेली आहे विठ्ठलरामजी शिंदेमध्ये. आता नंतरच्या काळात जर तुम्ही इतिहास बघितला 1935ला जे ब्राह्मणेतर चळवळीचे जे नेते आहेत जेधे, हे जेधे नंतर काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि त्यांना सहभागी करून घेणारे हे विठ्ठलरामजी शिंदे होते. विठ्ठलरामजी शिंदेने कन्व्हिन्स केलं आणि जी ब्राह्मणेतर चळवळ आहे ही ब्राह्मणेतर चळवळ काँग्रेसमध्ये विलीन झाली. त्यामुळे नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणेतर चळवळ टीका करून म्हणलेला आहे ज्योतिबा फुलेंचा वारसदार मी एकटाच उरलेलो आहे, मी एकटाच ज्योतिबा फुलेंचा वारस आहे, बाकीचे ज्योतिबा फुलेंचे वारस सगळे काँग्रेसमध्ये सामील झालेले आहे. म्हणजे 1920ला जे बाबासाहेबांचं शाहू महाराजांच्या समोर जे भाषण आहे, जे विजन आहे, ते 15 वर्षानंतर महाराष्ट्राला कळालं की विठ्ठलरामजी शिंदेने ती सगळी मुवमेंटच काँग्रेसमध्ये विलीन केली.
म्हणजे बाबासाहेबांना दूरदृष्टी होती बघा, नेतृत्वाचा जो गुण असतो दूरदृष्टी. जसं शाहू महाराजांनी बाबासाहेबांना लीडर घोषित केलं, हे देशाचे लीडर बनतील, ही आहे दूरदृष्टी. नेतृत्वामध्ये दूरदृष्टी असते. सेम बाबासाहेबांमध्ये दूरदृष्टी होती की शाहू महाराजच आमचे उद्धारकर्ते आहेत. आज या सगळ्या गोष्टीला 100 वर्ष होऊन गेलेत. विठ्ठल रामजी शिंदेचं नामोनिशाण मिटत आहे आणि शाहू महाराजांचा जयंती उत्सव असेल, शाहू महाराजांचा स्मृती दिन असतील, त्यानिमित्त लोक त्यांना हजारो करोडो लोक त्यांची आठवण काढतात, त्यांना आदरांजली वाहतात. ही शाहू महाराजांचा रिलेव्हन्स आहे आज बी, जो की बाबासाहेबांनी त्या परिषदेमध्ये बोलून दाखवलेला आहे. तर ही महत्वपूर्ण गोष्ट आहे अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद. त्यानंतर बाबासाहेबांना लंडनला जे उर्वरित शिक्षण घेण्यासाठी त्यांना ते जावं लागत आहे. त्या दरम्यान परत शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची भेट झालेली आहे आणि त्या भेटीमध्ये शाहू महाराज म्हणतायत रमाईला की ही माझी लहान बहीण आहे. बघा, ही माझी लहान बहीण आहे आणि माझ्या बहिणीला तुम्ही ज्यावेळेस लंडनला जाल तर मी माझ्या बहिणीला कोल्हापूरला घेऊन जातो. रमाईला शाहू महाराजांनी बहीण मांडलेला. हे आहे नातं, हे आहेत ऋणानुबंध, हे आहेत प्रेमाचे संबंध. आणि स्वतः शाहू महाराजांच्या ज्या मिसेस आहेत त्या सुद्धा बाबासाहेबांना आपला भाऊ म्हणत, दादा म्हणत, बाबासाहेब आंबेडकरांना त्या दादा म्हणत. आणि शाहू महाराजांचा जो मुलगा आहे युवराज राजाराम बाबासाहेबांना मामा म्हणत असे. म्हणजे प्रत्यक्ष भेटल्यावर राजाराम बाबासाहेबांना मामा म्हणत असेल. हे सगळे घरोब्याचे एकदम फॅमिली रिलेशन होते शाहू महाराज आणि बाबासाहेबांचे. आणि मग बाबासाहेब म्हणाले की नाही महाराज, मी त्यांची व्यवस्था केलेली आहे, तुम्हाला काही त्रास होणार नाही किंवा त्याची काळजी करू नका, मी त्यांची इथे सगळी मुंबईमध्ये व्यवस्था केलेली आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर ती लंडनला गेलेले आहेत. लंडनला बॅरिस्टरचं शिक्षण घेत आहेत. MSc आणि DSCचं शिक्षण त्यांनी तिथे घेतलेलं आहे. आणि त्या दरम्यान मग दोघांचा तो पत्रव्यवहार आहे, शाहू महाराज आणि बाबासाहेबांचा पत्रव्यवहार आहे. एक पत्र आहे, ज्या पत्रामध्ये शाहू महाराज बाबासाहेबांना म्हणतात की टिळकांनी त्यांच्या भाषणामध्ये महार जातीबद्दल अपशब्द वापरलेला आहे की महार जातीचे लोक हे क्रिमिनल ट्राईबचे लोक आहेत, हे गुन्हेगारी जातीचे लोक आहेत. तर या संदर्भामध्ये यांच्यावर काय केस दाखल करता येईल का? बघा की महार जातीला अपशब्द बोलल्याचा राग शाहू महाराजांना आलेला आहे आणि त्या टिळकावर केस दाखल केली पाहिजे. ते दाखल काय करता येते का या संदर्भात बाबासाहेबांना ते पत्रात विचारतायत. दुसरे एक ते पत्रामध्ये विचारतायत की हा जो सार्वजनिक फंड आहे, टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधायची म्हणून एक फंड गोळा केला होता आणि तो फंड हडप केला. तर हा जो हडप केलेला फंड आहे, ही जी 420 धोकाधडी केलेली आहे समाजासोबत टिळकांनी, तर त्या टिळकावरती 420चा गुन्हा, धोकाधडीचा गुन्हा दाखल करता येईल का, असं त्या पत्रामध्ये बाबासाहेबांना पत्र लिहिलेलं आहे शाहू महाराजांनी. मागे आता जी आमच्या औरंगाबाद शहरामध्ये राज ठाकरेची सभा झाली, त्या सभेमध्ये ते म्हणाले की टिळकांनी समाधी बांधली. टिळकांनी कुणाची समाधी बांधली? तर शाहू महाराजांची टिळकांनी समाधी बांधली. सरळ सरळ खोटं बोलले. जी समाधी त्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनीच बांधलेली आहे. टिळकांचा काय संबंध आला समाधी बांधण्याचा? ती समाधी संभाजी महाराजांना बांधलेली आहे. ज्यावेळी शिवशाहीचं रूपांतर पेशवाईमध्ये झालं, त्या पेशवाईमध्ये ती समाधी गडप झाली, गायब झाली. इतिहास गडप करून केला, जसा सम्राट अशोक आणि मौर्यांचा इतिहास गायब करून टाकला या लोकांनी. नंतर 1837ला ज्यावेळेस अशोकाचा शिलालेख वाचण्यामध्ये जेम्स प्रिन्सेप यशस्वी झाला, त्याच्यानंतर सम्राट अशोक या जगाला कळाला, त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्य या जगाला कळाला. त्याच दृष्टीनं स्वतः शिवाजी महाराजांची समाधी गायब झाली होती, ती शोधून काढण्याचं काम पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर ते ज्योतिबा फुलेनं केलेलं आहे. आणि ज्योतिबा फुलेनं फक्त समाधी शोधली नाही, तर त्यांनी ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजावरती एक पोवाडा लिहिलेला आहे. ते बायोग्राफीवर पोवाडा आहे, 40 पानं होतील एवढा मोठा पोवाडा आहे तो. म्हणजे जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचं ते काय कार्यकर्तृत्व आहे हे सगळं त्या पोवाड्यामध्ये ज्योतिबा फुलेंनी मांडलेलं आहे. स्वारगेटला जर तुम्ही गेलात, स्वारगेटच्या पोलीस स्टेशनला आज ही नोंद आहे की त्यांनी 1869ला शिवजयंती साजरी केल्याची. स्वतः ज्योतिबा फुलेंनी 1869ला शिवजयंती साजरी केलेली आहे. पोवाडा 1869ला लिहिलेला आहे. आणि टिळकांचा जन्म 1856चा आहे. म्हणजे टिळकांचं वय होतं 13. ज्यावेळी शिवजयंती ज्योतिबा फुले साजरी करत होते त्यावेळेस टिळकांचं वय फक्त 13 वर्षाचे होते. त्यांचं नाव होतं बाळ गंगाधर आणि खरंच ते बाळच होते त्या काळामध्ये. 13 वर्षाच्या पोराला कायम कळणार आहे.
ज्या वेळेस त्यांनी ती सगळी समाधी शोधून काढलेली होती, ज्यावेळेस त्यांनी पोवाडा लिहिलेला आहे, जयंती साजरी केलेली आहे ज्योतिबा फुलेंनी, राज ठाकरे चुकीचा इतिहास सांगत आहेत. स्वतः टिळक सुद्धा म्हणत असतील, त्यांनी जे फेमस वाक्य आहे, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफल उचलणार नाही. सध्या फेसबुकवर एक पोस्ट फिरत आहे की मी समाधी बांधली नाही, मी शिव्या खाणार नाही. तर टिळकांनी जी समाधी बांधलीच नाही त्याचा काही संबंध नसताना सुद्धा हे खोटा इतिहास लोक जाणीवपूर्वक सांगतात. तर असो, जो मूळ मुद्दा आहे तो मुद्दा आहे की टिळकांच्या संदर्भामध्ये ती क्रिमिनल केस दाखल करता येईल का, असा तो उल्लेख केलेला आहे. कारण टिळकांचं एका लेटरमध्ये शाहू महाराजांनी एक इंग्रजांना एक लेटर लिहिलेलं आहे, ते लेटर अवेलेबल आहे. टिळक इज माय एनिमी असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. टिळक इज माय एनिमी असा उल्लेख केलेला आहे. आणि आता जे दिनकरराव जवळकरांनी जे पुस्तक लिहिलं होतं देशाचे दुश्मन, त्या दुश्मनामध्ये देशाचे दुश्मन दोनच व्यक्तीला त्यांनी घोषित केलेलं आहे, एक चिपळूणकर आणि दुसरे टिळक. जी केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढलेली होती, यांना जेल झाली होती 1 वर्षाची जवळकरांना, ती केस बाबासाहेबांनी लढलेली आणि शिक्कामोर्तब केलं, ते सगळं ती पुसून टाकलं आणि निर्दोष बाहेर काढलं जवळकरांना. तर हा जो ऋणानुबंध आहे टिळकांच्या संदर्भामध्ये शाहू महाराज लेटर लिहित आहेत आणि बाबासाहेबांनी त्यांना कळवलं, लेटर लिहून कळवलं की अशी जरी आपण केस दाखल केली तर याच्यामधून काही मोठं साध्य होणार नाही असा रिप्लाय दिला. त्यावेळी शाहू महाराजांनी परत पत्र पाठवलं आणि शाहू महाराज म्हणाले की तुम्ही जर इंग्लंडमध्ये अशी जर केस दाखल केली, इंग्लंडमध्ये जर कोर्टामध्ये अशी जर केस दाखल केली तर तुमची जी प्रसिद्धी आहे सगळ्या इंग्लंडमध्ये तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. बघा, बाबासाहेबांना प्रसिद्धी मिळाली पाहिजे ही भूमिका आहे शाहू महाराजांची. बाबासाहेबांना प्रसिद्धी मिळावी, बाबासाहेब मोठे व्हावेत ही भूमिका आहे शाहू महाराजांची. त्यांना प्रसिद्धी मिळावी आणि तुम्हाला जर प्रसिद्धी मिळाली, कारण लवकरात लवकर देशभरामध्ये नेता म्हणून बाबासाहेब प्रस्थापित झाले पाहिजे, यासाठी शाहू महाराज काम करायला लागले. आणखी जो पत्रव्यवहार आहे, बाबासाहेबांनी जो शाहू महाराजांना पत्र पाठवलेलं आहे त्यामध्ये बाबासाहेबांनी काही महत्वपूर्ण गोष्टी बोललेल्या आहेत की शाहू महाराजांच्या सांगण्यावरून बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये मोठमोठ्या इंग्रज अधिकाऱ्यांना भेटत होते आणि त्यांना महाराष्ट्रामधली आणि भारतामधली जी ब्राह्मणेतर चळवळ आहे, ब्राह्मणांच्या विरोधातली ही वेगळी चळवळ आहे आणि ही हजारो वर्ष झालं आम्हाला दाबलेलं आहे, आमचे हक्काधिकार हिसकावून घेतलेले आहेत, ही आमची जी चळवळ आहे ही वेगळी चळवळ आहे, ही समजून सांगत होते बाबासाहेब. आणि बाबासाहेब पत्रामध्ये सांगतात की मी याला भेटलो आणि त्याला ही मुवमेंट समजून सांगितली, ही चळवळ काय आहे. याचा अर्थ काय होतो की शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, बघा, बाबासाहेब ज्यावेळेस कोलंबिया विद्यापीठात शिकत होते त्यांनी कोणत्याही सामाजिक कामात भाग घेतलेला नाही, पण ज्यावेळेस लंडनमध्ये शिकायला गेलेले आहेत तर लंडनमध्ये त्यांनी शाहू महाराजांच्या सांगण्यावरून ही जी चळवळ आहे ही लंडनमध्ये वाढविण्यासाठी काम केलेलं आहे. आणि मग त्याचा उत्तर म्हणून बाबासाहेबांनी परत एक शाहू महाराजांना माहिती दिलेली आहे. ती माहिती अशी आहे की मी मॉन्टेगू यांना भेटलो आणि त्यांनी मला मुंबई विधानसभेचं मेंबर व्हा म्हणून अशी ऑफर दिलेली आहे. बघा, 1921लाच बाबासाहेबाला आमदार बनण्याची ऑफर इंग्रजांनी दिली होती की डॉक्टर आंबेडकर तुम्ही आमदार बना. मग बाबासाहेब पुढील येतात शाहू महाराजांना, परंतु मी नकार दिला, कारण माझं एज्युकेशन चालू आहे, शिक्षण चालू आहे, मला प्रसिद्धी नको आहे, मला जे समाजाचं काम करायचं ते मी करणारच आहे. बघा, बाबासाहेब आंबेडकरांना आमदार होण्याची ऑफर 1921लाच आलेली आहे, पण बाबासाहेबांनी आमदार झाले नाही, एज्युकेशनला प्रायोरिटी दिली, समाजाच्या कामाला प्रायोरिटी दिली. नंतर ते भारतात आल्यानंतर 1927ला परत आमदार झालेलेच आहेत, पण 1921लाच बाबासाहेबांना ती ऑफर होती की बाबासाहेब आंबेडकरांनी आमदार व्हावं. ही एक अचिव्हमेंट आहे, पण बाबासाहेबांनी आमदार पद नाकारलेलं आहे 1921ला आणि ते त्यांनी शाहू महाराजांना कळवलंय पत्रामध्ये की मी हे नाकारित आहे. म्हणजे शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, बाबासाहेबांना पदाची ह्याची अपेक्षा नाहीये, त्यांचं कर्तृत्व स्वतःचं माहित होतं. आमदारकी सोडली बाबासाहेबांनी आणि त्यांनी तो DSc आणि बॅरिस्टरची डिग्री तिथं घेतलेली आहे. कारण इंग्रजांचं म्हणणं होतं की तुम्ही तात्काळ लंडन सोडा आणि मुंबईला जा आणि तिकडे आमदार व्हा हे त्यांनी सांगितलं होतं, पण बाबासाहेबांनी शिक्षणाला व्हॅल्यू दिली आणि आमदार पद नाकारलेलं आहे, हे त्या पत्रावरून समजतं. तर हा सगळा जो हे आहे, हे दोघांचा जो पत्रव्यवहार आहे, बाबासाहेबांना अडचण पडली, पैशांची अडचण पडली, तर त्यावेळेस त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली. जो रुपया, भारतातला रुपया आणि लंडनमधले नाण्याचं जो एक्सचेंज आहे त्याच्यामध्ये हे झाल्यामुळं माझ्याकडे पैशाची अडचण आहे, तर त्यांनी शाहू महाराजांना पैसे मागितले
आणि शाहू महाराजांनी ते पैसे दिले त्यांना आर्थिक मदत. मला हे लोन म्हणून द्या वाटलं तर, आणि मी भारतात आल्यानंतर इंटरेस्ट सकट ती परत करेन. तर हे त्यांनी पैसे दिले, त्यांनी ती आर्थिक मदत केली. याचा पुरावा हे आहे की नंतर 1923ला बाबासाहेब ज्यावेळेस लंडनहून आलेले आहेत, तर शाहू महाराज नव्हते त्यावेळेस. शाहू महाराज आपल्यातून निघून गेले होते आणि एक सरदेसाई नावाच्या व्यक्तीला त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये ते म्हणतात की जर मला पैशाची अडचण आहे, माझं घरदार भागवण्यासाठी मला फार अडचणीला हे करा, मी बॅरिस्टर झालेलो आहे आणि एक महाराजा माणूस, अस्पृश्य माणूस बॅरिस्टर झाल्यामुळे काय आम्हाला संघर्ष करावा लागतो हे त्यांना मित्राला सांगतात. आणि पुढे म्हणतात की जर शाहू महाराज जर जिवंत असते तर कदाचित माझ्यावर हे अडचणीच आल्या नसत्या, कारण त्यांना माहित होतं की जर शाहू महाराज असते तर त्यांनी आर्थिक मदतच केली असती. हे नंतरच्या काळामध्ये हे बोलतायत. त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये मूकनायक असेल, शाहू महाराजांनी 2,500 रुपये त्या काळातले दिले. जे अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद भरली नागपूरला, तिथं शाहू महाराजांनी 500 रुपये दिले. नंतर बाबासाहेबांना 200 पाऊंड पाठवले, त्यांनी मदत म्हणून पाठवले. तर हे सगळं हे आहे. आणि अशा काळातच 16 फेब्रुवारी 1922ला दिल्लीमध्ये अखिल भारतीय अस्पृश्यांची 3री परिषद भरली. बघा, 1920ला जी परिषद भरली, जे बाबासाहेब होते, ज्याचे अध्यक्ष शाहू महाराज होते, मग 21ला दुसरी झाली असेल, आणि 16 फेब्रुवारी 1922ला 3री परिषद झाली. ज्या परिषदेला ही दिल्लीला परिषद झाली आणि तिथं स्वतः शाहू महाराज गेले. शाहू महाराजांनी अध्यक्षीय भाषण केलं आणि भाषण करताना शाहू महाराज म्हणाले की मला या ठिकाणी जो तुम्ही मान दिलेला आहात, बहुमान दिलेला आहात, माझा जो आदर केलेला आहात, सत्कार केलेला आहे, याचे खरे वाटेकरी, याचे खरे हे जे असतील तर ते डॉक्टर आंबेडकर आहे. परंतु आंबेडकर लंडनला उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांच्या मनात तिथं सुद्धा अस्पृश्यांचा उद्धार करण्याची तळमळ आहे. बघा, शाहू महाराज बाबासाहेबांच्या अब्सेंटीमध्ये सुद्धा, बाबासाहेब लंडनला शिकत आहेत आणि ते दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबाबद्दल बोलत आहेत आणि बाबासाहेबांवर भाषण करून म्हणत आहेत की हे जो मला तुम्ही आदर दिलात, हे अध्यक्षस्थान खरं तर आंबेडकरला मिळायला पाहिजे होतं. ते त्यांचे दावेदार आहेत आणि तेच तुम्हाला अस्पृश्यांचे भारताचे पुढारी आहेत. बघा, अखिल भारतीय अस्पृश्यते परिषदेमध्ये ते बाबासाहेबांना प्रस्थापित करत आहे. तर हे जे नातं आहे, हे वेगळ्या लेवलचं नातं आहे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये शाहू महाराजांचं आजच्या दिवशी 6 मेला 1922ला निधन झालं आणि ते आपल्यातून निघून गेले. याला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ही गोष्ट ज्यावेळेस पेपरमध्ये बाबासाहेबांना लंडनला कळाली, बाबासाहेबांना अति दुःख झालं आणि दुःख झाल्यानंतर त्यांनी एक लेटर लिहिलं शाहू महाराजांच्या मुलाला, युवराज राजाराम यांना लेटर लिहिलं आणि लेटर लिहून त्यांनी ते सगळं त्यांचं दुःख त्या पत्रामध्ये व्यक्त केलं. आणि शाहू महाराज गेल्याचं सर्वात जास्त दुःख बाबासाहेबांना झालं, कारण शाहू महाराज जर असते, आणखी काही काळ जगले असते. शाहू महाराजांना अवघं 48 वर्ष लाभलेलं आहे आणि 48व्या वर्षातच ते निघून गेले. जर आणखी 10-15 वर्ष जर लाभले असते तर बाबासाहेबाला नंतरच्या काळामध्ये जो पुणे कराराच्या दरम्यान संघर्ष करावा लागला, मला वाटतं की तो तसं करावा लागला नसता, कारण त्यांच्या मागे भरभक्कम शाहू महाराज उभा राहिले असते. आणि शाहू महाराज असते तर कोणत्या गांधीची अवकात नव्हती की बाबासाहेबांच्या विरोधामध्ये येरवाड्यात जाऊन उपोषण करण्याची. शाहू महाराज नसल्यामुळे बाबासाहेब एकाकी पडले आहेत आणि एकाकी मग या सगळ्या शत्रू बाबासाहेब तुटून पडले आणि बाबासाहेबांनी मग त्यांच्या आयुष्यात एकाकी ती झुंज दिलेली आहे. ती नंतरचा तो बाबासाहेबांचा सगळा प्रवास आहे. पण शाहू महाराजां आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे नातं आहे, त्यामुळं माणगाव परिषदेमध्ये सुद्धा तो ठराव होता. आणि नंतर जी 1920ची अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद झाली नागपूरला, तिथे सुद्धा ठराव पारित केला होता की शाहू महाराजांचा वाढदिवस सणासारखा साजरा केला. आणि बाबासाहेब आंबेडकर लंडनहून वापस आल्यानंतर मग कोल्हापूरला गेलेले आहेत. कोल्हापूरला जाऊन छत्रपती राजाराम, जे शाहू महाराजांचा मुलगा आहे, त्यांना जाऊन भेटलेले आहेत आणि सगळं त्यांचं दुःख हलकं केलेलं आहे. हे सगळं झालेलं आहे. म्हणजे कोल्हापूरवर बाबासाहेबांचं एवढं प्रेम होतं आणि कोल्हापूरच्या लोकांनी बाबासाहेबाला एवढं प्रेम दिलं की बाबासाहेब जिवंत असतानाच 1945ला कोल्हापूरमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यात आला. भाई माधवराव बागल यांनी बाबासाहेबांचा तो पुतळा बसवला. भाई माधवराव बागल नंतर बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारलेला आहे. एवढा बाबासाहेबांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी पुतळाच नाही कोल्हापूरनं, तर नंतरच्या काळात त्यांनी बौद्ध धर्म सुद्धा स्वीकारलेला आहे. हे कोल्हापूरनं दिलेलं आहे. बाबासाहेब कोल्हापूरमधून लोकसभा इलेक्शन लढण्याची विचार करत होते. बाबासाहेबांनी स्वतः राजाराम जे महाराज आहेत, शाहू महाराजांचा मुलगा, यांना तशी विनंती केली की मला तुमच्या राज्याचं नागरिक व्हायचंय, मला तुमच्या राज्यामध्ये राहायचंय. त्याच्यामुळं जो पन्हाळगड आहे, त्या पन्हाळगडावरती 1.5 एकर जमीन मुफ्तमध्ये, 1.5 एकर जमीन
राजाराम महाराजांनी बाबासाहेबांना ती भेट म्हणून दिलेली आहे 1.5 एकर जमीन. बघा नातं, म्हणजे शाहू महाराज गेल्यानंतर सुद्धा हे नातं तसंच राहिलेलं आहे. आणि 1.5 एकर जमीन पन्हाळगडावरती बाबासाहेबांना कोणतीही किंमत न घेता मुफ्तमध्ये बाबासाहेबांना दिलेले. का तर बाबासाहेब आंबेडकर करवीर राज्याचे किंवा कोल्हापूर राज्याचे नागरिक व्हावेत, त्यासाठी त्यांना तिथं जागा दिली, त्यांनी तिथं राहावं म्हणून. म्हणजे जे नातं होतं की बाबासाहेबांना कुठंतरी वाटत होतं की शाहू महाराज ज्या भूमीत जन्मले, जिथं राहिले, त्यांचं कार्यकर्तृत्व आहे, त्या राज्याचा मी सुद्धा, त्या संस्थानामध्ये मी राहिलं पाहिजे, म्हणून त्यांनी राजाराम महाराजाला बोलून ती जमीन घेतली. आणि नंतरच्या काळामध्ये 1939ला ज्यावेळेस कोल्हापूरला बाबासाहेब गेले, तर बाबासाहेबांनी एक फेमस जे ते 18व्या खंडामध्ये त्यांचं ते भाषण आहे, 18व्या खंडातल्या पार्ट 2 मध्ये बाबासाहेब म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही कितीतरी पुढे होते शाहू महाराज ब्राह्मणांची नांगी तोडण्यामध्ये. ब्राह्मणांची जी नांगी आहे, जे ब्राह्मणवादाची जी नांगी आहे, ही ठेचण्यामध्ये शाहू महाराज फार पुढे होते. तर हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत शाहू महाराज. आणि नंतरच्या काळामध्ये शाहू महाराजांना जे विजन आहे, अस्पृश्यांच्यासाठी नाही, दलितांसाठीच नव्हे तर भटक्यामुक्तांसाठी काम केलं, आदिवासींसाठी काम केलं, मुस्लिमांसाठी काम केलं, लिंगायत लोकांसाठी काम केलं, मराठा लोकांसाठी काम केलं, संपूर्ण मानव मुक्तीसाठी त्यांनी ते काम केलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकांनी त्यांना उपाधी दिलेली आहे, राजर्षी ही उपाधी दिलेली आहे. आणि शाहू महाराजांचं एक लेटर आहे, ज्या लेटरमध्ये प्रति बाबासाहेबांना ते लेटर आहे आणि त्याचा उल्लेख स्टार्टलाच ते अर्धवट लेटर अवेलेबल आहे. हे जे शाहू महाराजांचं हे समग्र गौरवग्रंथ जो महाराष्ट्र सरकारने पब्लिश केलेला आहे, याच्यामध्ये ते तुम्हाला वाचायला मिळेल. राजशाहू गौरव ग्रंथ हा महाराष्ट्र सरकारने पब्लिश केलेला आहे, फार मोठा आहे, 1400-1500 पानाचा. आणि त्याच्यामध्ये हे पत्र अवेलेबल आहे, ज्या पत्रामध्ये शाहू महाराज बाबासाहेबांना म्हणतात प्रति लोकमान्य आंबेडकर. बाबासाहेबांना लोकमान्य पदवी ही शाहू महाराजांनी दिलेली आहे आणि त्याचा पुरावा या ग्रंथामध्ये आहे. राजशाहू गौरव ग्रंथ हा महाराष्ट्र सरकारने पब्लिश केलेला आहे. लोकमान्य ही पदवी स्वतः शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेली आहे. तरी सुद्धा टिळकांना लोक लोकमान्य म्हणतात. टिळकांना कुणीही पुरावा दाखवून दाखवा की टिळकांना लोकमान्य दिल्याचा काही पुरावा असेल तर आम्ही पुरावा देतो की बाबासाहेब आंबेडकरांना लोकमान्य ही पदवी शाहू महाराजांनी दिली. ते लेटर आमच्याकडे अवेलेबल आहे आणि ते लेटर महाराष्ट्र सरकारनं छापलेलं आहे या ग्रंथामध्ये. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं जे छापलेला ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हे लेटर अवेलेबल आहे की बाबासाहेब आंबेडकरांना लोकमान्य पदवी देण्यात आलेली आहे. परंतु टिळकांना कुणी लोकमान्य पदवी दिली याचा कुठेही उल्लेख नाही, याचा कुठेही उल्लेख तुम्हाला सापडणार नाही. आणि टिळकांच्या भक्तांनी अन्वयांनी तो सादर करावा पुरावा की टिळकांना कुणी लोकमान्य पदवी दिली. आम्ही बाबासाहेबांना शाहू महाराजांनी हे दिली याचा पुरावा सादर करू. तर आजच्या दिनी एक शेवटचे 2 ते 3 मिनिट बोलेल आणि थांबेल की शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे नातं आहे, हे शाहू महाराज बाबासाहेबांना मित्र समजायचे. तर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांना एक घरगुती त्यांचं एक नातं झालेलं होतं. रमाईला शाहू महाराज बहीण मानायचे, शाहू महाराजांचा मुलगा बाबासाहेबाला मामा म्हणायचा. म्हणजे एकदम घरगुती रिलेशन झालं होतं. आणि हे जे ऋणानुबंध आहेत, हे ऋणानुबंध चळवळीमध्ये असले पाहिजे, या आजच्या तारखेमध्ये असण्याची गरज आहे. माणगाव परिषदेमध्ये शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर सोबत आलेले आहेत. आत्ताच एक अशा ते कार्यक्रम झाला, या कार्यक्रमामध्ये शाहू महाराजांचे वंशज आताचे जे संभाजीराव महाराज आहेत ते आणि बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज बाळासाहेब आंबेडकर एका कार्यक्रमात सोबत आलेले आहे. ही एक 100 वर्षांतरी घटना घडत आहे. तर मी म्हणतो की गावागावात झालं पाहिजे. आणि महार लोक आणि मराठा लोक, आताचे बौद्ध म्हणजे पूर्वाश्रमीचे महार आणि मराठा लोक, जशी माणगाव परिषद झाली अशा परिषदा गावोगावी झाल्या पाहिजेत. आणि महार आणि मराठा लोकांनी एकत्र येऊन ह्या परिषदा घेतल्या पाहिजेत. ही खरी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल. कारण शाहू महाराजांचा विचार आजही तुम्ही घ्या. मी आमच्या औरंगाबादच्या अभिवादन करायला आम्ही ज्यावेळेस गेलो, तर आजही शाहू महाराजांना दलितांनी म्हणा, आंबेडकरवादी लोकांनी स्वीकारलेला आहे. परंतु ज्या प्रमाणामध्ये ओबीसी मराठा समाजाने स्वीकारायला पाहिजे होतं, 100 वर्ष होऊन गेलेले आहेत. आणखी जागृती होण्याची आवश्यकता आहे. शाहू महाराज महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र सरकारनं 2003ला पहिल्यांदा, 2002ला पहिल्यांदा शाहू जयंती साजरी केलेली आहे महाराष्ट्र सरकारनं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. कारण कांशीरामजी उत्तर प्रदेशामधून सगळं मंत्रिमंडळ घेऊन कोल्हापूरला आले होते. मायावती त्यावेळेस मुख्यमंत्री होत्या.
आणि ते सगळं मंत्रिमंडळ आलं होतं. उत्तर प्रदेशचं मंत्रिमंडळ शाहू महाराजांची जयंती साजरी करायला आलेलं आहे. जे आरक्षणाची 100 वर्ष झालेले होते, त्यानिमित्त कांशीरामजी आलेले होते. त्याच्यामुळे रातोरात त्यांना आदेश काढावा लागला आणि रातोरात आदेश काढून सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये, सरकारी शाळांमध्ये शाहू जयंती साजरा करायचा आदेश काढला विलासराव देशमुखांनी. माझ्या गावचं उदाहरण सांगतो. कित्येक कार्यकर्त्यांना तुम्ही जुन्या लोकांना विचारा, ही 2002ची घटना आहे. त्यावेळेस शाहू महाराजांचं ते 26 जुलैला साजरी करायचे. नंतर तो 26 जून हा दुरुस्त होऊन आलाय ही तारीख. तर त्या दिवशी सगळे आमच्या शाळेतला जो शिक्षक आहे, शाहू जयंती साजरी करायची म्हणून गावात तिथे त्यांची चर्चा झाली की आम्हाला फोटो पाहिजे. मग शाहू महाराजचा फोटो कुठे मिळेल? तर तो जिल्हा परिषदचा शिक्षक जो आहे तो थेट मारवाड्यात आला आणि त्याला वाटलं की मारवाड्यात फोटो मिळेल आणि तो खरंच मिळाला. आमच्या घरी तो शाहू महाराजांचा फोटो अवेलेबल होता. सांगायचा उद्देश हा आहे की गावोगावी ज्यावेळी शाहू जयंती साजरी करायचं सरकारनं ठरवलं, सरकारी कार्यालयामध्ये शाहू महाराजांचे फोटो नव्हते त्यावेळेस. त्यामुळं शाहू महाराज कुठे आहेत हे शोधण्यासाठी सगळे सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी मारवाड्यात, बौद्धवाड्यात फिरत होते आणि बौद्धवाड्यात त्यांना शाहू महाराज दिसत होते. कारण शाहू महाराजांचे फोटो हे आजही बौद्धांच्या घरी, आंबेडकरवाद्यांच्या घरी थाटात उभा असतात. परंतु तेच जर हे केलं तरी हे माहीत नाही. आणखी मराठा समाजाचं हे अज्ञान आहे की त्यांना शाहू महाराज मराठा आहेत हेच माहीत नाही. काही कित्येक लोकांना, 70% लोकांना ते माहीतच नाही की शाहू महाराज मराठा जातीचे आहेत. आणि शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यांच्या घरातले आहेत, ते त्यांच्या राजगादीचे वारस आहेत. हे सगळं अज्ञान आहे. हे येणाऱ्या काळात आपल्याला अज्ञान दूर करावं लागेल आणि शाहू महाराजांचं बाकीचंही भरपूर सारं काम आहे, हे लोकांमध्ये घेऊन जावं लागेल. हे घेऊन गेलो तरच खऱ्या अर्थानं आता 26 जून येत आहे. या 26 जूनला जे बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणालेले आहेत की शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा, हा तसा ठराव बी झालेला आहे. तो ठराव आपण आचरणात आणूयात आणि येणाऱ्या 26 जूनला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये गावोगावी आणि गल्लोगल्ली आपण शाहू महाराजांची जयंती सणासासरीच साजरी करूयात. कारण शाहू महाराजांचे आपल्या फार मोठे उपकार आहेत आणि आजच्या दिवशी त्यांचा 100वा स्मृती दिन आहे. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून मी येथेच थांबतो. जय भीम, जय शाहू.